काल ताई आली होती. खूप दिवसांनी मी आणि ती खूप गप्पा मारल्या. तुझ्याबद्दल पण विचारत होती. आई म्हणतीये लग्नाचा विचार करा म्हणून, आणि तिने ताईला सांगितलं मला समजाव म्हणून. ताई काय माझीच बाजू घेणार. तुझं लक्ष आहे ना? तुला इन्सेप्शन मधला तो सीन आठवतो? लिओनार्डो स्वप्नातून जागा होतो आणि सगळ्या रूममध्ये अचानक पाणी येतं. तो खरा शूट केलाय, VFX नाही आहे. मेघना काय झालं? मेघना, Give him the kick. What? Dunk him. संकेत. येस. नाही नाही, मी संकेत. काल आपला फोन झाला होता. काही फिल्मच्या संदर्भात तुझ्या इनपुट्स पाहिजे होत्या. तू म्हणाला उद्या दुपारी भेटूया. खरं तर मी फोन करून यायला पाहिजे होता, पण साला माझा फोन बिघडला अचानक. नाही ठीक आहे, माझाही बंदच आहे. ये ना. आणि दे ना जरा. हां. का? काय झालं? बरं मग पुढं काय झालं? तू तुझ्या स्वप्नाबद्दल काहीतरी सांगत होतास. स्वप्न? मला काहीच नाही आठवत. काय होतं त्या स्वप्नात? काय आवडतं तिला काही कळतच नाही. मी नेहमी का तर सेन्सिबल बोलत असतो आणि हिचं दुसरंच काहीतरी सुरू असतं. सिनेमा, म्युझिक, चित्र, हिला कशातच इंटरेस्ट नाही. आणि हे जर का असंच चालू राहिलं ना, मला नाही वाटत आमचं रिलेशन पुढे टिकून राहील. ती तुझी आधीची मैत्रीण कोण? कोण? स्नेहा. हां, स्नेहा. तू तुझी सॉफ्टवेअरची नोकरी सोडून जेव्हा फिल्म मेकर व्हायचं ठरवलं होतंस तेव्हा ती काय म्हणाली होती? हे फिल्म मेकर वगैरे सगळं नसती थेर आहेत, तू तुझं आयुष्य बरबाद करणार आहेस, असले नसते उद्योग कशाला पाहिजेत. मला वाटतं त्यामुळेच तुमचा ब्रेकअप झाला ना. हो. त्यावेळी तुला खंबीरपणे सपोर्ट कोणी केला? मेघनानंच ना. तू तिच्या सेन्सिबिलिटीला नावं ठेवतोस, पण तिच्याबद्दल तू किती सेन्सिबली विचार करतोस ह्याचा कधी विचार केलायस?